आम्ही काय बी खातो, ठेसा गिसा खाऊन घेतो, आम्ही काय बी खातो. तुमच्या बायकाला चांगलं चांगलं खायला पाहिजे. सोकल्या द्या नाही व्हायचं. नमस्कार नमस्कार स्वामिनी. तर आज आमची स्वामिनीला उपवास आहे आणि आज आमची स्वामिनी खाणार आहे साबुदाणा खिचडी. कोण उपवास आहे? स्वामिनीला कोण म्हणलं? आहे ना, उद्या मंगळ चतुर्थी आहे. काय सांग, पप्पा लय आवडते बाबा. उद्या मंगळ चतुर्थी आहे. ये बा ये बा, तोंडात बोट कर, तोंडात बोट कर. नमस्कार कर पिक्के. नमस्कार किती नमस्कार कर. नमस्कार 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 नमस्कार. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हण तित्या, तित्या म्हण बर. आमच्या तित्या म्हणते आता. हा एक मिनिट. हा तर दाखव. दाखव. आमच्या तिथं आज म्हणणार आहे सबस्क्राईब करा चॅनल. कविता म्हण बर काय एखादी म्हण ना कविता. आणि रोहिणीनं आज काजळ लावली. तुम्हाला दाखवतो. दाखव. अहो काल ती व्हिडिओ साठी काजळ लावलं. हा प्रमोशनचा व्हिडिओ घ्यायचा काजळ. इकडे इकडे बघा. निघानच नाही ते काजळ. छान दिसेल रोहिणी पण. हा अहो काजळ निघानच नाही. बरं आज रोहिणी का हे करून दाखवणार आहे. रोहिणी किंवा आई साबुदाणा खिचडी लाल मधून करा. तिकडे जाण्याला भारी जाते ती तशी उसळ. जास्त तेल नका टाकू. फक्त मला केळ आणा एखादं खाऊ द्या. तर आज उपवास आहे बघा. ते जमत नाही ना उपवासाला. आज बघा उपवास आहे सोमवारचा. आणि सोमवार टू सोमवार व्हिडिओ आम्ही त्याला उपवास पकडण्याचा मी निर्णय घेते. दरवर्षी पकडतो. धर ग मोबाईल. नमस्कार नमस्कार. आज काय करून दाखवणार आहे? आज काय साबुदाणा खिचडी. घे आयचा व्हिडिओ जर बाईला काय करू ग. सर तोंडाला लागलं मला काय. काय करणार आहे? साबुदाणा खिचडी आमटी. तुम्ही खाऊ नका बरं. खाऊ अजिबात खायचं नाही. तुम्ही सोखल्या, तुम्ही चांगल्या. खाऊ ना. आम्ही खाणार आहोत. नाही आम्ही आजी करते बरं हिला. मी खाणार आहे. आजी करते. मी रोहिणी काय म्हणते माहिती का? म्हणजे मी मानावर संग येईन, तुमच्या संग कोण येईल. बाई कशी येईल बोलली. पुष्पा आता तोच शिका लागली आहे. मग नाही शिकली बाय. व्हिडिओ चालू आहे नंतर का. हॅलो नाही घे बोलून. तिला कट. तू बघा तुमचं काय काय विषय आहे. मी बोलणार नाही तुमच्या दोघीच्या मध्ये. हे बा भैया, परत कमेंट येते रामदादा चुकल्या लावून देतो हे करतो. हे बा भैया, आम्ही आमचे दोघ जण जातो. तुम्ही तुमचे लेकरं तुमच्या बायका पाहून घ्या. बस टेन्शन नाही. आम्ही काय बी खातो, ठेसा गिसा खाऊन घेतो, आम्ही काय बी खातो. तुमच्या बायकाला चांगलं चांगलं खायला पाहिजे. सोकल्या द्या. तुम्ही तुमच्या बायका म्हणजे काय आम्हाला काय 10-15 बायका आहेत? 10-15 नाही रे. मग काय बोलायचं आपल्या ह्याला. मग येड्यावानी थोडी बोलते. तुमची बायको आणि त्यांची बायको असं आहे ते. रोहिणी वहिनी म्हणा, कोमल म्हणा. मी म्हणू का रोहिणी वहिनी? कोमल ते म्हणजे आमच्या बाई बघ कुठे गेली. बरं दाखवा ना तुम्ही कशी करता लाल मधून. आताच नाही थोड्या वेळ. आणि आज महादेवाला सुद्धा जायचंय. मला उपास आहे मला सगळ्याला उपाशी. तू केळ खाय, चहा पे. चहा महादेवाला जायचं ना आज आहे ना. मंदिरात जायचं ना दर्शन करायला. तू येते का? तू येते का? पप्पा बरोबर घरी. तू पप्पा बरोबर घर राह. माझ्या बरोबर येऊ नको. हा तू पप्पा बरोबर घर राह.
पहिले आंघोळ घाला माझ्या बाईला, नंतर पा पुढचं काय. नाही बाईला घरी ठेवतो मस्त शंभो खोरं घाला. निश्चित तोंडात बोट घालते, निश्चित तोंडात बोट घालते. हो सकाळी थेट कोपऱ्याला जाते लगे गादीच्या. हो, या गाडीहून त्या कोपऱ्यावर या कोपऱ्यावर तेवढं देता आम्हाला. मग ते खेळणंच असते बाळाचं. आणि दोन्ही पायावरून हातावर अशी उभा राहायची. गुडघ्यावर येते बसायचा प्रयत्न करते, बसताच नाही. दणकन आदळती खाली, दणकन आदळती खाली. तिला कधीपासून जेवण चालू करायचं खिचडी. या महिन्यातच करायचं आता. अन्न प्रशासन काय म्हणतात, अन्नप्राशन. सॉरी चुकीनं बोलला, अन्नप्राशन करायचं. कधी करायचं? शेवटला करायचं, कधी करायचं? आता करून तिकडे गेल्यावर करू, जाऊ दे. तिकडे गेलं त्या अन्नाला आंघोळ बी घालते. पहिली आंघोळ ते करता येत तिला. 15 तारखेला तिला 6वा संपून जाते ना. हा तवा मग तर आपण करू 20-22 तारखेला. मस्त पूर्णाची पोळी खाऊ घाल तिला. एवढी एक गाय बिस्किटाचा, एक गाय सगळ्याचा, एक गाय चगल्याचा खाऊ घालायचा. थोल 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 आळ काका खाते. आपण पप्पा 25 ला येणार, बळी पप्पा बळी मम्मी. हो 26 तारखेला करू ना. नाही 27 गाड्या गणपती बसल्यावर. लय घाबरतो आम्ही. लय लगायची वच्छावर आमचं. जरा इथं जरा कॅमेरा तू काय कर ते दाखव मग. तर थांबव व्हिडिओ 2 मिनिट. करू लाईव्ह. आता साबुदाणे खिचडी. आधी काय केलं दादाला? बटाटा आणि शेंगदाणे. उसळ बटाटे शेंगदाण्याची आहे ना. आता खिचडी करायला. आमच्या मला तिखट खिचडी आवडते. बटाटे टाकून घेऊ. टाकली आज 8 दिवस आम्ही जालन्याला केली होती, खूप छान झाली होती. म्हणून तशीच आवडते मला. चांगली लागली तशी. तिकडे चहा बी ठेवला मी. बटाटे होईपर्यंत बटाटे होईल. काय बंद कर. मिरची पावडर टाकून घेऊ. जालन्याला मी केलं नाही एकदा आहे ना. आता टाकला शॉप जाणार. मग शेंगदाण्याचं कूट टाकून ये, मीठ टाकून ये, झालं. त्याला मस्तपैकी परतून द्यायचं. आणि फक्त आई दादा हे तुमचे रामभाऊजी आजी यांना 4घांना उपास आहे. आमच्या 3घांना नाहीये. राम दादा म्हणजे त्याचं त्यांना वाटलं मी त्यांना नावानेच हाक मारलं नाही का. इकडे बघा. हा मला आई बोलले असते ना मला एका नावाने हाक मारली म्हणून. तेच म्हणले. तेच म्हणायला लागले. फुलाचे शेंगदाणे थोडे कमी झाले. परत करू. थोडं सांभाळून घ्या. हा आता इथे परत मीठ टाकून घे. त्याच्यात मीठ टाकले. टाकलं. अशा शब्दानं कोण कोण करतो नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आम्ही असं करतो. आई मिरच्या खुडून बी करते, पण हा बी खूप भारी लागतो. 1 नंबर लागतो हा आहे ना. मिरच्या खुडून केल्यापेक्षा शेंगदाणे टाकले. त्या शेंगदाणे कूट जरा कमी पडले. थोडं अजून शेंगदाणे ठेवले. आता ऋतूची आंघोळ सुद्धा राहिली. ऋतूला आंघोळ घालते आई थोड्या वेळाने. आय दादाला दाखवते मी कसं काय केलं. तर तुम्ही हे पण दादाला असं केलेलं आहे. ही मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली त्याची रेसिपी मी ते म्हणून. आमच्या दादा शब्दानं खात नाही.
शेंगदाणे काढून देते मी आईला मिक्सर मधून. हा जालन्यात कधी जाणार तुम्ही? आम्ही हा मी 15-16 महिन्यांनी बघा 9-10 आलाच नाही. हा का. हे बघा असं झालेलं आहे शब्दाला. पण त्यात थोडा शेंगदाण्याचं कूट मिसिंग आहे बस. टेन्शन नाही. चला मी एकदा शेंगदाण्याचं कूट काढून घेते. परत टाकला शेंगदाण्याचं कूट कमी पडला होता. आणि हा शब्दाने एकदम भारी लागतो. कारण आम्ही जालन्याला खाल्लेला आहे. रोहिणीने केला होता आमच्यासाठी. असं आम्ही असं खाल्ला प्लेट. रोहिणीने उपासच धरला होता त्या दिवशी. हो काय जरा मॅडम चला आजचा व्हिडिओ एवढाच होता. मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.